हात इकडे तिकडे गेला तर कागद उडताय, परंतु ही एकूणच आपल्या सगळ्या जगण्यातली ही एक अस्वस्थता आहे. विद्रोहाचा एक मोठा वारसा असलेल्या प्रज्ञाताई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या या कविता संग्रहावर या ठिकाणी चर्चा होते आहे. खरं तर त्यांच्याविषयी आता युगिनी सातारकर मॅडम यांनी एक अत्यंत गंभीर टिपण आपल्या समोर मांडलेलं आहे. जागो हे बोलतील आणि दादा मोरे यांनी मांडलेलं आहे. मी हे एक मोठं एक टिपण लिहिलेलं आहे, पण मला वाटतं की ते टिपण वाचण्यापेक्षा, कारण सलगतेनं मी वाचत गेलो तर ते काही मुद्द्यांची पुनरावृत्ती होऊ शकेल आणि म्हणून एक मोकळेपणानं या संदर्भात काही एक मांडण्याचा मी प्रयत्न करतो. प्रज्ञादया पवार यांची ओळख मराठीतील एक महत्वाच्या कवी अशी आहे. साहित्याचे अन्य प्रकारही त्यांनी अत्यंत गंभीरपणे हाताळलेले असले तरी, म्हणजे त्यांनी कथा लिहिलेली आहे, त्यांनी नाटक लिहिलेलं आहे, त्यांनी समीक्षाही लिहिलेली आहे, त्यांची भाषणही अत्यंत गंभीर आहे. विशेषतः नामदेव ढसाळे यांच्या कवितेचं त्यांनी केलेलं संपादन असेल किंवा धादांत खैरबाजी सारखं नाटक असेल किंवा अफवा खरी ठरावी म्हणून यासारखं कथासंग्रह असेल, तर या सगळ्या त्यांच्या संहितांची मराठी साहित्यामध्ये अत्यंत गंभीरपणे नोंद झालेली आहे. त्यामुळं प्रज्ञादया पवार यांचा हा जो संग्रह आहे तो 2024 म्हणजे गेल्या वर्षी प्रकाशित झालेला आहे. 1993 साली त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला आणि त्यानंतर 2024 मध्ये तर हा सगळा एक लेखक कवी म्हणून त्यांचा जो प्रवास आहे तो साधारणतः 3.5 दशकांचा आहे. अगदी अंतस्थ मधली कविता जर आपण पाहिली आणि त्यानंतर लगेच आता हिल्लोळ पर्यंत आपण आलो तर त्यांच्या कवितेतलेही काही असे दूरगामी परिवर्तन किंवा स्थित्यंतर आपल्याला सहजपणे तपासून येऊ शकतात. या कविता संग्रहांचं जे शीर्षक आहे त्याविषयी मी खरं तर बोलेन. म्हणजे प्रज्ञाताईंच्याच एका मनोगतातलं एक वाक्य असं आहे की कुठलीही कविता अगदी आपल्याला गणितीय सूत्राप्रमाणे समजून घेता येत नाही किंवा कविता समजून घ्यायची असेल तर काही डिक्शनरी बसून ती वाचावी लागत नाही. परंतु मला एक प्रश्न पडला की या संग्रहाला प्रज्ञाताईंनी हे शीर्षक का दिलेलं असावं, आणि त्याचं उत्तर अर्थातच मी माझ्या परीने शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं काही एक उत्तर मला अर्पण पत्रिकेमध्ये सापडतं. ही अर्पण पत्रिका आहे तुळशी पराव आणि सतीश काळशेकर या मराठीतल्या 2 महत्वाच्या कवींना त्यांनी हा संग्रह अर्पण केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की तुळशी पराव आणि काळशेकर हे लघु आणि नियतकालिकांच्या चळवळीतले फार महत्वाचे कवी होते. दोघेही साम्यवादी विचाराचे कवी होते आणि खरं तर खूप सुखाशीन असं जगणं ते जगू शकले असते, परंतु त्या काळामध्ये त्यांनी एकदम काय म्हणायचं त्याला की समाजासाठी स्वतःला झोकून दिलं. की मुंबईवरून तुळशी हे शहादाने केले, श्रमिक संघटनेमध्ये सक्रिय झाले, काळशेकरांनी बँकेमध्ये नोकरी केली वगैरे. आता याचा काय संबंध आहे, तर याचा संबंध माझ्यापुरता असा आहे, कदाचित माझं आकलन बरोबर चूक मला माहिती नाही. तुळशी परावांच्या संग्रहाचं नाव सुद्धा हिल्लोळ आहे, जो त्यांचा 1973 साली हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. वाचा प्रकाशनानं हा संग्रह प्रकाशित केलेला आहे अशोक शहाण्यांनी, आणि नंतर त्याची दुसरी आवृत्ती मला वाटतं साक्षातले रमेश राऊतांनी 2013 साली प्रकाशित केलेली आहे. तर एखाद्या कविता संग्रहाच्या अर्पण पत्रिकेतनं काही एक सूचन आपल्याला होतं. काळशेकरांच्या सोबत त्यांनी नामदेव ढसाळ्यांच्या कवितेचं केलेलं हे संपादन सुद्धा मला महत्वाचं वाटतं. याचा अर्थ असा आहे की प्रज्ञादया पवार यांनी आपल्या पूर्वजांविषयी, म्हणजे मी या दोघांनाही केवळ त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे असं नव्हे, तर त्यांचं स्मरण सुद्धा, अत्यंत कृतज्ञतापूर्वक स्मरण सुद्धा त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे असं आपल्याला लक्षात येऊ शकेल. आणखी एका गोष्टीचा मला उल्लेख करायचा आहे की प्रज्ञादया पवार यांची या संग्रहातील कविता समजून घेताना वाचक म्हणून आपला खूप कस लागतो. म्हणजे पहिल्या वाचनामध्ये ही कविता तुम्हाला कळेलच याची काही खात्री देता येत नाही. म्हणजे मी बऱ्यापैकी कविता वाचत असतो तरी ही दमछाक माझी झालेली आहे आणि ही या ठिकाणी सांगायला काय हरकत नाही. पण याचा अर्थ असा नाही की ही कविता दुर्बोध वगैरे आहे. ही कविता अजिबातच दुर्बोध नाही, परंतु या कवितेचं जर आपण पुनर्वाचन केलं किंवा थोडासा वाचक म्हणून आपण या संहितेशी जर संघर्ष केला तर आपल्याला या कवितेच्या अंतर्मुळाशी जाता येतं किंवा तळाच्या आशयाचा काही अर्थबोध होण्याची शक्यता निर्माण होते. याचं कारण असं आहे की प्रज्ञादया पवार ह्या अशा कवयित्री आहेत की ज्यांच्या विचाराच्या मागे काही एक तात्विक अधिष्ठान आहे. एका विचाराचं किंवा तत्वविहो त्यांच्या एकूण निर्मितीच्या मागे आहे. आणि त्यामुळं जेव्हा एखादी कवयित्री एखादी आयडियालॉजी स्वीकारते किंवा त्या आयडियालॉजीला घेऊन काही मांडण्याचा प्रयत्न करते, त्यावेळी त्या कवयित्रीच्या कवितांच्या अर्थांचे पदर खूप वेगवेगळे असतात.
ते पहिल्याच वाचनामध्ये आपल्याला ते कळतील असं नाही. आणि म्हणून या संग्रहातली पहिली कविता ही अदृश्य कॅनव्हास पासून तर मृत्यू या शेवटच्या कवितेपर्यंत म्हणजे भुकेच्या आदिम गरजेपासून ते मृत्यूच्या वैश्विक शेवटापर्यंत हा जो एकाहत्तर कवितांचा एक पट आहे तो फार वेगळ्या पद्धतीनं पुढे जाताना आपल्याला दिसतो. माणसाच्या मानसिक स्थितीगतीच्या व्यापक पटाला ही कविता अधोरेखित करते आणि आत्मजाणीच्या पलीकडे जाऊन भीतीच्या अमूर्त अस्तित्वाला ही कविता अंकित करते. मनोगतामध्ये प्रज्ञाताईंनी जो काही उल्लेख केला की आजचं समकालीन आपलं जे वास्तव आहे त्याचाही काही आदमास यामध्ये आपल्याला घेता येऊ शकेल. त्याचं कारण असं की आजच्या काळामध्ये आपल्या सर्वांचं जगण्यातली एक निकोपता हरवलेली आपल्याला दिसेल. विशेषतः आजच्या काळामध्ये ही गोष्ट फार आपल्याला मिळून आहे की एक अमर्याद अशी सेन्सॉरशिप आपल्याला लढून आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे निर्बंध आपल्यावर आहेत आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे जिव्हा छाटल्या जाण्याचा हा काळ आहे. तर ही कविता जी आहे प्रज्ञादाय पवार यांची ही कविता ही अत्यंत सूचकपणे अत्यंत प्रतिकात्मकपणे लोकशाहीतील या अराजकाचा कोलाहलाचा किंवा नकारात्मक घटनांचा या ठिकाणी उल्लेख करताना आपल्याला दिसते. या काळातील अनेक अंतर्ध्वनींना ती प्रतिबिंबित करते आणि जी काही एक असंवेदनशीलता नीतिभ्रष्ट व्यवस्थेतली जी काही असंवेदनशीलता आहे अनैतिकता आहे भाषा धर्म आणि प्रदेशातले जे काही सूक्ष्म संघर्ष आहे तो या कवितेच्या केंद्रस्थानी त्यांनी आणलेला आहे. या कवितेमध्ये जे काही शब्द येतात म्हणजे त्याचा उल्लेख आधी झाला रोहित वेमुला गुन्हा तिहेरी तलाक बिल्किस बानो शाहीन बाग तर हे केवळ शब्द व्यक्ती किंवा घटनांचा निर्देश करत नाहीत तर त्यामागे असलेल्या जातीयतेचा अतिरेकी धार्मिकतेचा आणि तथाकथित बुद्धिवाद्यांच्या धारणांचा अराजकतेचा एक व्यापक संदर्भ याच्या मागे आहे. विशेषतः मागच्या 2-2.5 दशकांचा जर आपण प्रवास पाहिला आपल्या देशातला तर अशा घटना सहजपणे आपल्या लक्षात येऊ शकतील की रोहित वेमुला या हैदराबाद स्थित एका विद्यार्थ्याने केलेली आत्महत्या असेल, पुन्हा या गावामध्ये किंवा शहरामध्ये 4 दलित तरुणांना झालेली अमानुष मारहाण असेल गो हत्येच्या आरोपाखाली, बिल्किस बाग हे प्रकरण अजूनही गाजत आहे गोधराच्या नंतर घडलेलं किंवा शाहीन बागचा उल्लेख या ठिकाणी येतो. एवढंच नाही तर दाभोळकर पानसरे कलबुर्गी किंवा गौरी लंकेश यांच्या हत्येचे संदर्भ या कवितांमध्ये येतात. तर मला असं वाटतं की या सगळ्या व्यक्तींची हत्या ही केवळ व्यक्तींची हत्या नाही तर कवयित्रीला असं वाटतं की ही हत्या समाज परिवर्तनाची आस घेऊन लढणाऱ्या प्रगल्भ आणि सुसंस्कृत विचारांची देखील हत्या आहे. आणि एवढंच नाही तर आज एकूणच आपल्या जगण्याला जे काही असहमतीचं राजकारण घडवून आहे त्याचाही अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये कवयित्री या ठिकाणी नोंद घेताना दिसते. तर ही असहमती कुठल्या पद्धतीची आहे? ही असहमती आहे सामाजिक विघटनाची, ही सहमती आहे राजकीय. म्हणजे अशा वेळी लिहिणाऱ्या माणसांसमोर 2च पर्याय आहेत. एक पर्याय असतो व्यवस्थेला शरण जाणं किंवा दुसरा पर्याय असतो निष्क्रिय होणं आणि दोन्ही सत्तेला हवेच असतात. हे 2ही पर्याय जे नाकारतात त्याला प्रज्ञादाय पवार असं म्हणतात. म्हणजे व्यवस्थेला शरण न जाणं आणि निष्क्रियही न होणं. तर प्रज्ञादाईची सगळी कविता वाचल्यानंतर हे आपल्या लक्षात येतं आणि त्यांच्या कवितेतला आता कविता इथे वाचायला वेळ नाही आपल्याकडे पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुझ्या असहमतीला त्यांनी दिलंय अर्बन नक्षलवादाचं नाव. तर याचा काही संदर्भ इथे काही उलगडून दाखवण्याचं काही कारण नाही. परंतु मला असं वाटतं की हुकुमशाही प्रबळ झाली की निकोप वैचारिक प्रतिवादाचं क्षेत्र जे आहे ते आपोआपच संपुष्टात येतं. हा इतिहास आहे आणि आजच्या काळामध्ये तर वेगवेगळे निर्बंध आपल्याला लादले जात आहेत. प्रज्ञा पवार यांच्या कवितेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं की ही कविता सत्याचा आणि स्वाभिमानाचा एक ठाम उच्चार करते आणि डहाकेंनी असं म्हटलेलं आहे, डहाके सरांनी मध्ये की अशा पद्धतीने उच्चार करणं ही खूप जोखमीची गोष्ट आजच्या काळामध्ये झालेली आहे. त्याचं कारण असं की व्यवस्था नेहमी विचार करणाऱ्या माणसावर एक नकारात्मक प्रभाव टाकत असते पण तो नकारात्मक प्रभाव झुगारून देऊन या कविता लिहिल्या गेलेल्या आहेत. प्रज्ञाताईंच्या कवितेमधला एका ओळीचा मी उल्लेख करतो म्हणजे त्या कुणाशी वारसा सांगतात हे आपल्या सहज लक्षात येऊ शकेल. मी नाही सोडणार धीर भिजणार नाहीत माझी स्वप्न कधी पुन्हा पुन्हा उतरेन मी कधी अक्कम्मा देवीच्या 10 नग्न शरीरातून कधी गौरी लंकेशच्या
तीक्ष्ण धारदार देखणे. अक्कामादेवी ही 12व्या शतकातली संत होती आपल्याला माहिती आहे, आणि त्या काळामध्ये त्यांनी एक बंडखोरी केली होती. विद्रोही संत म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं जातं. किंवा गौरी लंकेश यांच्याबद्दल मी आता बोलत नाही, आपल्याला माहिती आहे. तर मला हे वाटतं की कुठल्याही कवीला आपले वैचारिक पूर्वज कोण आहेत हे ठाऊक असलं पाहिजे. या कवयित्रीला अक्कामादेवी प्रिय वाटते, या कवयित्रीला गौरी लंकेश प्रिय वाटते, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि शाहीनबागचा उल्लेख मगाशी झाला. मी मुद्दाम काही सामाजिक घटनांचा त्या ठिकाणी निर्देश करतो. शाहीनबाग म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकेल की कोरोनाच्या दरम्यान हे देशातलं एक फार मोठं आंदोलन घडलेलं होतं. देशाच्या इतिहासातलं जे 3.5 महिने दिल्लीमध्ये चाललं आणि ज्यामध्ये देशभरातल्या महिला सहभागी झालेल्या होत्या. आणि हे अहिंसक आंदोलन होतं. त्यामुळे कवयित्रीचं जे सांगणं आहे ना, की त्यांनी असं म्हटलेलं आहे की शब्दानेच लिहिता येतं हा भ्रम आहे तुझा, तुला शाहीनबाग ठाऊक नाही. म्हणजे जर समजा मी लिहू शकत नसेल तर मी अहिंसक आंदोलन करू शकते, आणि त्या आंदोलनाची ताकद ही आहे की सरकारला तो अध्यादेश रद्द करण्याला भाग पाडलं जाऊ शकतं. त्यामुळं कलावंताची अभिव्यक्ती ही लेखनातून होईलच, किंवा नसेल तर अशा कृतीतून सुद्धा ती होऊ शकते. हे या ठिकाणी प्रज्ञा पवार यांनी कवितेमधनं नोंदवलेलं आहे. त्यामुळे आंदोलन हा सुद्धा एक अहिंसक किंवा एक कृतीशील मार्ग असतो, असं त्यांना म्हणता येत्या. आणि शाहीनबाग ही जी काही लोकशोभाची एक देशव्यापी चळवळ होती, तिचा निर्देश या संग्रहामध्ये जागोजागी येतो. मी जरा धावता आढावा घेतो. सगळ्याच गोष्टी मला आता इथे बोलता येणार नाही, वेळ 15 मिनिटांचा आहे म्हणून. या संग्रहामध्ये भूक, भाकरी आणि भावनिक मानसिक विघटनाच्या किंवा परात्मतेच्या अनेक गोष्टी येतात. एवढंच नाही तर ग्लॅमर दुनियेतल्या तारकांच्या अकाली निधनाचं शल्य ही कवयित्रीच्या मनामध्ये आहे. या संग्रहामध्ये जर आपल्यापैकी काहींनी वाचला असेल हा संग्रह, तर आपल्याला अखेर भ्रम असेच फिरत असतात ही कविता आठवत असते, की ज्यामध्ये प्रज्ञाताईंनी मधुबाला, मीना कुमारी, स्मिता पाटील आणि श्रीदेवी यांचे उल्लेख केलेले आहे. आता या चौघींची ही नावं जर आपण वाचली, ऐकली, तर आपल्या लक्षात येऊ शकेल की या चौघींनी आपल्या अफाट सौंदर्यानं, आपल्या अभिनयानं भारतीयांना खूप आनंद दिलेला आहे. की आजही आपण मीना कुमारी, मधुबाला किंवा स्मिता पाटील यांची फॅन आहोत. परंतु कवयित्री या गोष्टीचा जरा वेगळ्या पद्धतीने विचार करते आहे की त्यांचं अकाली जाणं हे कवयित्रीच्या मनाला लागलेलं आहे. आणि आपण सतत म्हणजे आपल्याकडे नग्नतेचं विक्री मूल्यच लक्षात घेतलं जातं, किंवा स्त्रियांकडे ब्रँड म्हणून पाहिलं जातं. त्याही पलीकडे त्यांचं एक मन असतं, त्याकडे कवयित्री लक्ष वेधून घेतात. आणि त्या केवळ या चौकीच्या मरणाची शोकात्मक गोष्ट आपल्या कवितेमधनं सांगत नाही, तर अत्यंत विशुद्ध भावनेने निखळ निरागस भावबंधाचा समकाळाच्या पार्श्वभूमीवर त्या या चौकीच्या अंतर्मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. ज्या कवितेचा उल्लेख याआधी करण्यात आला ती सनी लिओनी यांचा संदर्भ असलेली एक कविता आहे. सनी लिओनी ही पुनर्लेखन या एका कवितेमध्ये आपल्याला भेटते की एक मोठी पॉवर स्टार म्हणून तिचा उदय झाला, नंतर ते बिग बॉस मध्ये वगैरे आली, ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली. परंतु एक लक्षात घ्या की तिचं पॉवर स्टार असणं किंवा काय ते असेल ते व्यवसायाच्या पलीकडे सुद्धा तिला एक मन आहे, आणि ते मन आपण समजून घेऊ शकलेलो नाही. म्हणजे तिच्या मनापेक्षा तिच्या शरीराला अधिक स्वीकृती देणारा समाज, त्याची मानसिकता या ठिकाणी प्रज्ञा पवार यांनी या ठिकाणी नोंदवलेली आहे. दुसरी गोष्ट, एक फार सुंदर कविता या संग्रहामध्ये आहे की भीमाचं नाव जाऊ दे जगभर. म्हणजे मी सुरुवातीला जे म्हटलं ना की प्रज्ञाताई, माफ करा, म्हणजे आपल्या निर्मितीला जर कुठलंच वैचारिक अधिष्ठान नसेल तर आपली निर्मिती निरर्थक असते. प्रज्ञाताईंचं एकूण लेखन, भाषण, चिंतन आपण सतत पाहिलं तर त्यांची भूमिका आपल्याला दिसते. आणि या भूमिकेमागचं एक ठळक अधिष्ठान कुठलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. भीमाचं नाव जाऊ दे जगभर ही त्यांची कविता जर आपण पाहिली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार, दृष्टी आणि कार्याची प्रासंगिकता अधोरेखित करणारी एक सर्वोत्तम रचना या संग्रहामध्ये आपल्याला दिसते. किंवा चिरव्याकुळ एकाकीपणाच्या व्होल्टेजवर, म्हणजे किती अप्रतिम शीर्षक आहे बघा. तर ही कविता जागतिक महिला दिनाचा एक उपहास करते.
म्हणजे 8 मार्च आला की आपल्याकडे देशभरातल्या सगळ्या पुरुषांना स्त्रियांविषयी अचानक प्रेम उहाळून येतं. मग खूप कविता लिहिल्या जातात त्यांच्याविषयी, बायकांचे मुलींचे फोटो टाकले जातात आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात. आणि 9 मार्चला पुन्हा मग आपण आपल्या जुन्या भारतामध्ये येतो आपण सगळे. तर 8 मार्च हा जागतिक महिला दिवस हा पुरुषांच्या दृष्टीने एक इव्हेंट झालेला आहे. त्या इव्हेंटचा उपहास काहीसा प्रज्ञा पवार या ठिकाणी करतात आणि त्यांनी एक फार सुंदर रेफरन्स ऍक्टिव्हिटीमध्ये दिलेला आहे. जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो दा विंची याचं चित्र आहे मोनालिसाचं, आणि त्या मोनालिसावर एक ओळ कवित्रीने लिहिलेली आहे. ती ओळ मी वाचतो. सोपंच असतं हे, एकतर मोनालिसात रूपांतर करणं, नाहीतर बाजारपेठेच्या मुक्त वाऱ्यावर पाशवी रक्ताने भिजलेली आमची अंतर्वस्त्र निर्ममपणे सुकायला टाकणं. मला वाटतं की अशा ओळींचा काही अर्थ समजावून सांगावा याची अजिबात गरज वाटत नाही. 8 मार्चला आपण स्त्रीच्या अनेक रूपांचा आदर किंवा गौरव करणारे आणि नंतर मग सतत नित्य नूतन अशा घटना घडत जातात की बलात्कार, निर्भया वगैरे या सगळ्या गोष्टी. तर याकडे ही कविता लक्ष वेधून घेते आहे. आणखी मी खूप स्किप करतोय अनेक गोष्टी. एक फार महत्वाची कविता या संग्रहामध्ये आहे. या कवितेचं नाव आहे खरवडून पाहिण म्हणते. नवरात्रामध्ये आपण देवींना बसवतो किंवा देवीचा जागर वगैरे करतो, पण कवयित्री काय करते की या देवीशी संवाद साधते. म्हणजे ज्या देवीला 4 हात आहेत, जिच्या डोळ्यामध्ये अत्यंत काय म्हणतात की क्रोध आहे, आणि मग ही देवी म्हणजे आपल्याकडे काय असतं की अशा गोष्टी का घडतात, आजूबाजूच्या प्रखर वास्तवाकडे डोळे झाक करून उपासनेच्या भ्रामक कथेत अडकलेल्या माणसांना समकालीन अन्याय अत्याचाराशी काही घेणं नसतं. आणि अशा वेळी कवयित्री या देवीलाच प्रश्न विचारते की दृष्टांचे निर्धारण करणारे तुझे 4 मायावी हात आणि मग स्त्रियांवर अत्याचार होत असताना तू कुठे असतेस वगैरे. तर एक लक्षात घ्या की देवी हे स्त्रीचं एक आदिरूप आहे. या आदिरूपाशी कवयित्रीनं जो संवाद केलेला आहे तो फार महत्वाचा आहे. म्हणजे आपल्याकडे समाज काय करत असतो, तर समाज हा नेहमी स्त्रियांच्या स्वयंभू जगण्याचं दार बंद करत असतो. सांस्कृतिक आदर्शाच्या आडून शोषणाचं हत्यार चालवलं जातं. या वास्तवाची प्रखर जाणीव या कवितेमध्ये कवयित्री करून देते. आणखी एक मुद्दा असा की आधुनिक जगण्यातल्या स्मरणरंजनाचा सुद्धा तीव्र उपहास आम्ही वगैरे या कवितेचा कवयित्री करते. म्हणजे आपलं जगणं हे आज पूर्णपणे आधुनिक झालेलं आहे, डिजिटल झालेलं आहे. अति वैयक्तिक गोष्टींपासून तर सामाजिक गोष्टींपर्यंत सगळ्यांना शेअर करण्याची घाई लागते आहे. मगाशी प्रदीपनं जे भाषणामध्ये म्हटलं ना दुःखाचा संदर्भ देऊन, तर त्याच्या पुढे मी म्हणून की आता आपल्याला सगळ्यांना असं दुःखाचं रोमॅन्टिकीकरण करायची सवय लागलेली आहे. वाईट गोष्ट घडली तरी ती तात्काळ फेसबुकवर अपलोड करणं, तर ही फार भयंकर गोष्ट आहे. तर कवयित्रीनं एक संदर्भ इथे दिलेला आहे की आपल्या काळाची विभागणी झाली करोडोत्तर काळ आणि करोनापूर्व काळ. खरं तर या दरम्यान खूप काही घडून गेलेलं आहे, पण आपण ते सगळं विसरून गेलो की आपण असं एक जग पाहिलेलं आहे 4 वर्षांपूर्वी, ते आपल्या गावीही नाही. तर माणसांची जी काही संवेदनाहीनता आहे त्या संवेदनाहीनतेकडे कवयित्री आपल्याला घेऊन जाते. दंगल, हिंसा या गोष्टी नित्य नूतन आहेत, पण त्याच वेळी ही कवयित्री असं म्हणते, पण या सभोवार पसरलेल्या भयान निर्ममतेत हे प्रेमच वाचू शकेल तुला मला, ही आश्वासक हाक मला खूप महत्वाची वाटते आहे. शेवटचे 1-2 मुद्दे मी मांडतो फक्त. या संहितेमध्ये काही संदर्भ येतात, म्हणजे रंग वारंवार येतो, पेंटिंग किंवा कॅनव्हास असे काही. म्हणजे पहिल्या कवितेचं शीर्षकच कॅनव्हास असं आहे. किंवा लिओनार्दो, जमील नक्श, पिकासो अशा जगप्रसिद्ध चित्रकारांचे संदर्भ येतात. मगाशी मी म्हटलं ना की कुठलीही कविता गणितीय सूत्रानं समजून घेता येत नाही किंवा डिक्शनरी घेऊन आपल्याला ती समजून घ्यायची नसते. पण खरंच कधी कधी आपलं हे आकलन थिटं पडतं आणि मग हा जमील लक्ष कोण कुशलितरी, आणि मग मला बघावं लागतं की जमील लक्ष हा एक पाकिस्तानी चित्रकार होता आणि ज्याच्या चित्रामध्ये कबूतर, स्त्रिया आणि असे अनेक संदर्भ येतात. आणि मग तो जमील लक्ष किंवा पाब्लो पिकासो कवयित्रीला का जवळचा वाटतो, तर अशा काही गोष्टींचा अन्वयार्थ आपल्याला लावता येऊ शकतो. आपल्याला माहिती असेल की ज्यावेळी युद्ध झालं त्यावेळी कर्णिका नावाची फार सुंदर कविता यामध्ये आहे. कर्णिका हे जे चित्र आहे ते जगातलं एक युद्ध विरोधी चित्र म्हणून पिकासोचं ते फार गाजलेलं चित्र आहे. त्याचा संदर्भ या ठिकाणी येतो. म्हणजे
भय चकित करणारं वास्तव आपल्याला मिळून आहे. कवयित्री असं म्हणते आहे की वंश, राष्ट्र, धर्म आणि जातीच्या संज्ञा दुर्दैवानं आपल्याला बदलता येत नाहीत अजूनही. आपण त्याच्या बाहेर पडायला तयार नाही आहोत. आणि कवयित्रीचा शब्द सांगायचं झालं तर भयंकर असा जबडा उभाय आ वासू अशी त्यांचीच ओळ या ठिकाणी मी उद्धृत करतो. त्यांनी असं म्हटलेलं आहे की भय आहे इथे या आत्मजाणीवेचाच एक वेगळा विस्तार त्यांनी असा केलेला आहे. मला लिहायचा आहे आत्महत्येचा एक निर्मम अनुभव, इथपर्यंत हा आत्मविस्तार येतो. काही संदर्भ तुलसी परबाविषयीची कविता या संग्रहामध्ये आहे, ज्यांना हा अर्पण केलेला आहे. निमित्त विमित्त अशी कविता आहे. किंवा मराठीतले एक महत्वाचे कवी नरेश पाटील, विशेषतः रोमॅन्टिक स्वरूपाची कविता लिहिणारे कवी असले तरी ते माणूस म्हणून कवित्रीला अधिक प्रिय वाटतात. त्यांच्याविषयी सुद्धा या संग्रहात कविता आहे. याशिवाय आई, मुलगी, मैत्रीण असे काही वाचकाला ज्ञात नसणारे संदर्भ या ठिकाणी येतात. परंतु एका संदर्भाचा मी उल्लेख करेन. म्हणजे आपल्याला एक माहिती आहे की दुबळ्या जागतिक माणसांना पराभूत करणं कोणत्याही व्यवस्थेला काही अवघड नसतं. म्हणजे भौतिक विकासाच्या किंवा त्या प्रारूपाच्या आड येणाऱ्या माणसाला सहज उद्ध्वस्त करता येतं. आणि आता देशामध्ये बुलडोझर नावाची प्रतिमा सेट होते आहे. बुलडोझर हे यंत्र दमनाचं, दहशतीचं प्रतीक म्हणून उभं राहतं. त्याचा उल्लेख या कवितेमध्ये आहे. डहाक्यांचा एक संग्रह आहे ज्याचं नाव आहे वाचाभंग, म्हणजे तुमची बोलती बंद होणं. त्याच वाचाभंग या शब्दाचाही इथे विचार करता येईल. पण त्याही पलीकडे जाऊन मला एक फार महत्वाचं म्हणजे ही कवयित्री एक वर्णमाला नाकारते. ही वर्णमाला कोणती आहे? ही वर्णमाला आहे ज जातीचा, व वर्गाचा, ल लिंग भेदाचा वगैरे वगैरे. तर ही जी घुसमट आहे ना, ही वर्णमाला आपण नाकारली पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि धर्माच्या नावाखाली जो काही एक धार्मिक उन्माद चाललेला आहे तो फार भयंकर असतो. मानवी मूल्यांची होळी करणारं वर्तमान कधीही घातकच असतं. कवयित्रीचा म्हणजे कवीकडे जी दूरदृष्टी असते ना, त्याचा फक्त उल्लेख करतो मी. दोन ओळी अशा आहेत प्रज्ञाताईने लिहिलेल्या. नाव विचारतात, थेट मारून टाकतात, तिळकंडी उठते प्राणाची. ही कविता कदाचित 2024च्या पूर्वी लिहिलेली आहे. पण कवीकडे काय दूरदृष्टी असते. पहिलगाम मध्ये हे आपण अनुभवलेलं आहे. नाव विचारलं, धर्म विचारला आणि मारून टाकलं. प्रज्ञाताईंनी हे त्याच्या आधी लिहिलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं दहशतवाद्यांना धर्म नसतो हेही इथे आपण नोंदवलं पाहिजे. या संग्रहामध्ये एक कविता मालिका आहे, 3 हात नाका 1, 2, 3 आणि त्यामध्ये मग सीर, पीस, समतल, प्रत्यय आणि स्थलांतर अशा 3 कविता आहेत. ज्या 3 कवितांचा आता इथे काही वेळेअभावी मला उल्लेख करता येत नाही. पण फुलं विकणारी एक सुंदर मुलगी, खरी खुरी मोगऱ्याची फुलं ती विकते. दुसरा एक हिजडा त्या कवितेमध्ये भेटतो आणि तिसऱ्या कवितेमध्ये एक स्त्री भेटते. तर या 3ही रचनांमध्ये एक आंतरिक संबंध असलेला आपल्याला दिसतो. त्या सिग्नलवर असलेला एक म्हातारा गजदे विकणारी मुलगी यांच्याविषयी कवित्री लिहिते. खरं तर प्रतिमा विश्वांबद्दल खूप बोलता येईल. गडद रंगाची भूक, हिंसेचं सकाटणारं गिलोटीन, संभ्रम पसरवणारे जादूगाराचे पाय, इच्छाची जास्वंद वगैरे वगैरे. पण त्याही गोष्टी वगळून मी पुढे जातो आणि अगदी शेवटच्या 3 मिनिटात मी संपवे. प्रज्ञाताईंच्या एका लेखातील अवतरणाचा या ठिकाणी मी निर्देश करतो. हे अवतरण आहे जुलै 2013 लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीत त्यांच्या एका लेखातून. मी का लिहिते किंवा माझ्या लेख लिहिण्याविषयीची काही भूमिका आहे ती त्यांनी मांडलेली होती. त्या ओळी मात्र मी 4-6 ओळी तुम्हाला वाचून दाखवतो आणि नंतर त्याविषयीचं माझं मत ठेवून मी खाली बसतो. प्रज्ञाताईंना असं लिहिलेलं आहे, स्त्री हे विषम व्यवस्थेचे एक प्रतिरूप म्हणून माझ्या कवितेत येतात. ते अँकरेज असतं असं म्हणता येईल. बाईच्या अनुषंगाने येणाऱ्या तिच्या जगण्याचा, स्त्री पुरुष नातेसंबंधाचा व एकूण मानवी नातेसंबंधाचा उभा आडवा पट पाहत असताना त्यातली माणूसता मात्र हरवलेली ठाई ठाई विरूप झालेली दिसते. या विरूपतेमध्ये लिंगभेदजन्य विषमतेबरोबर जात वर्ग वास्तव, त्याचबरोबर जागतिकीकरणातून येणारं कंगालीकरण, बाजार शरणता, व्यक्तीशिवायची बाकीची सर्व मानवी एकक दुय्यम ठरवत जाणं या बाबी कळीची भूमिका बजावत असतात. या भूमिकांचा शोध घेणं, अर्थ निर्णय करणं
आणि त्याच्या विरोधात हस्तक्षेप करणं हे कवितेचं काम आहे असं मी मानते. मला वाटतं की प्रज्ञा पवार यांची भूमिका समजून घ्यायची असेल तर या अवतरणापेक्षा आणखी काही वेगळं वाचण्याची गरज नाही, की आपण का लिहितो याची जाणीव जर आपल्याला नसेल तर आपल्या निर्मितीला काही अर्थ नसतो. हे त्यांचं मनोगत साधारणतः 12-13 वर्षांपूर्वीचं आहे. मागच्या दशकामध्ये जगभरामध्ये प्रचंड अशी भौतिक मानसिक स्थित्यंतरच घडलेली आहे. जगण्या वागण्याचं किंवा साहित्य कलेचं सुद्धा क्षेत्र बदललेलं आहे. प्रतिगामी विचारांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. अशा वेळी चौकटबद्ध परंपरेचं उल्लंघन करून मूल्य व्यवस्थेची सार्वत्रिक चिकित्सा करणे जोखमीचेच असते, पण ही जोखीम त्यांनी घेतलेली आहे. व्यक्ती आणि समूहाच्या अस्तित्वाला धुसर करू पाहणाऱ्या नीती नियमांच्या सांस्कृतिक पापुद्र्याला धक्का देणारा हा कविता संग्रह म्हणूनच मला खूप महत्वाचा वाटतो. शेवटचं एक विधान मी आपल्या समोर ठेवतो की अभिधानांच्या सांस्कृतिक प्राबल्याला ठाम विरोध करणारा हा कविता संग्रह आहे. प्रज्ञाताई, तुमचं मनापासून अभिनंदन.